पुन्हा काही वेळ विचार केला आणि त्याच्या मागच्या बाजूला रिझाईन लेटर लिहिलं. त्याच दिवशी तेच घेऊन गेलो. म्हणजे हे तर घ्या किंवा हे दोन्हीपैकी एक काहीतरी घ्या म्हटले. ते म्हटले मंडेला सांगतो. आणि मंडेला मी कोलकात्याला होतो. तर हा एक अनुभव होता मला की एका दिवसामध्ये 1000 किलोमीटर करणे, जे काही आपल्या मनात येईल ते फक्त मशीननं साथ दिली पाहिजे. आता या प्रवासात ॲडव्हेंचर हे होतं, कागदपत्रांची पूर्तता करून त्या बॉर्डर क्रॉस करून त्या देशात जाणे आणि त्यात स्वतःची व्हेकल सोबत असणे. 27 देश, 29,000 किलोमीटर आणि 136 दिवस लागले या सर्व प्रवासाला, रिटर्न प्रवासाला. तर इथे आपल्या अशा प्रवासामध्ये चोरी होणे म्हणजे खूप डिस्टर्बिंग गोष्ट असते. आपलं माइंडसेट खूप महत्त्वाचा असतो. अशा परिस्थितीत आपण काय करतोय किंवा आपण ह्या गोष्टीकडे बघतोय कसा, त्याच्यावर आपल्या पुढच्या दिवसाचं नियोजन असतं. तेच मी कितीही हळहळ व्यक्त केली असती किंवा काही आदळपट केले तर त्या गोष्टी परत येणार नव्हत्या. खरंय, माझा दिवस वाया गेला असता की एका दिवसासाठी मी 5 वर्षात स्वप्न पाहिलंय, एका दिवसासाठी मी इथं हजारो रुपयाचा खर्च केलेला आहे, हे वाया गेलं असतं. ते मी तिथं सोडलं. आता ती बंदुकीची गोळी इथं बसून ठरवतोय ना, तर मला वाटलं आहे गंधची गोळी आहे पण एवढे कांड करेल माहित नाही. सांगली जिल्ह्यातल्या एका ध्येयवेड्या तरुणानं बाईक घेतली आणि तो गेला मुंबईवरनं लंडनला. फक्त लंडनलाच गेला नाही तर तो ती बाईक चालवत परतही आला. भारतातला अशी राईड करणारा एकमेव मुलगा म्हणजे योगेश आलेकरी. मुंबई लंडन मुंबई ही बाईक राईड त्यांनी कशी केली, त्यातले अनुभव काय होते, टोटल त्यांनी किती देश बघितले आणि या सगळ्या प्रवासाची अत्यंत रोमांचकारी कहाणी ऐकूया या पॉडकास्टमध्ये. उन्हाळ भटकन त्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार ओक. उन्हाळ भटकंतीच्या उन्हाळ ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टी या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. उन्हाळ भटकंती हा पुण्यातला एक असा ट्रॅव्हल ग्रुप आहे किंवा ट्रेकिंग ग्रुप आहे जो आमचे मित्र देवा घाणेकर यांनी काही वर्षांपूर्वी चालू केला. सह्याद्रीतले ट्रेक असतील, हिमालयातले ट्रेक असतील किंवा इंटरनॅशनल टूर्स असतील तर अत्यंत सक्सेसफुली ऑर्गनाईज करणारी अशी पुण्यातली संस्था आहे. आणि आज त्याच संस्थेने एक वेगळा इनिशिएटिव्ह चालू केला आहे की ट्रॅव्हल किंवा ॲडव्हेंचर किंवा ट्रेकिंग रिलेटेड गप्पा आणि गोष्टी घेऊन येणारे काही मान्यवर आज आपल्याकडे येणार आहेत. आणि आपण सुरुवात करतोय आमचा सगळ्यांचा मित्र योगेश आलेकरी. नमस्कार. योगेशबद्दल मी तुम्हाला सांगतो की काय असतं बऱ्याच वेळेला की आपण एखाद्या हायवेनी वगैरे जाताना तुम्ही बघाल की ट्रॅव्हलर्स किंवा बायकर्स लोकांचे ग्रुप असतात. एक टिपिकल पेहरावामध्ये ही सगळी लोक एखाद्या ठिकाणी जात असतात, तिथे जाऊन ते साईट सीइंग करतात किंवा तिथे जाऊन एखाद्या एक्सपिडिशनसाठी त्यांनी हे सगळं केलेलं असतं. पण तुम्ही असं कधी इमॅजिन केलं आहे का की मुंबईवरनं निघून एखादा माणूस लंडनपर्यंत त्याची बाईक घेऊन जाईल आणि ती तो परतही घेऊन येईल. पण हे योगेशने करून दाखवलेलं आहे. भारतातला पहिला मुंबई लंडन मुंबई अशी बाईक एक्सपिडिशन करणारा तो एकमेव आहे. सोलो. हे सगळं त्यांनी सोलो केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे तो आता त्याच्यावर पुस्तकही लिहितोय. येत्या काही काळामध्ये त्याच्या संपूर्ण अनुभवांचं पुस्तक आपल्याला वाचायला मिळेल. आणि नक्की त्याच्या खजिन्यामध्ये काय आहे हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. योगेश, तुझं पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. खूप खूप धन्यवाद. बरं, मला एक सांग, आता तुझं सांगली जिल्ह्यातला तू कडेगाव तालुक्यातला एक शेतकरी कुटुंब होतं तुझं. बरोबर. तुझं शैक्षणिक बॅकग्राऊंड वगैरे काय, म्हणजे बाईक एक्सपिडिशन करण्याच्या आधी तू काय करत होतास? शैक्षणिक पर्यटन म्हणता येईल, कारण मी बरेच फील्डमध्ये शिक्षण घेतलं होतं. माझे रयत शिक्षण संस्थेमध्ये 10वीपर्यंत शाळा झाली. त्यानंतर मी सायन्सला गेलो. नंतर पुन्हा आर्किटेक्चरमध्ये गेलो. आर्किटेक्चरमध्ये काय मजा नाही आली मला. म्हणजे पॅशन होतं माझं डिझायनिंग वगैरे हे सर्व. पण जॉब मिळाल्यानंतर मला जी हवी होती ती मजा त्यामध्ये नाही मिळाली. मग नंतर ITचे काय आता क्रॅश कोर्स वगैरे करून मी पुन्हा ITमध्ये शिफ्ट झालो. तिथे भेटलं जॉब हे सर्व लॅविश, पण ती मजा नाही आली जी मला डोंगरात मिळत होती, पर्वतावरती किंवा निसर्गात मिळत होती. मग यामुळे मला तो घुसमट होती मेट्रोपॉलिटन सिटी आणि आपलं माझं ग्रामीण बॅकग्राऊंड, मला असलेल्या निसर्गाच्या आवड. मग एके दिवशी मला एक निर्णय घ्यावा लागला की आपण ह्यातून हे काय म्हणजे हे आपलं जे आहे मेट्रोपॉलिटन सिटी असेल किंवा जॉब प्रोफाईल असेल तर यातून बाहेर पडावं लागेल. पण तसं काय मला डेअरिंग करता येत नव्हतं. योगेश, मला जितकं माहिती आहे तितकं तू मुंबईच्या एका IT कंपनीमध्ये जॉब करत होतास आणि बरं चाललं होतं. म्हणजे मला माहिती आहे मनाविरुद्ध चाललं होतं पण बरं चाललं होतं. पण एक दिवस असा आला की तुला एक फोन आला आणि तू एक गंमत केली असता जॉबमध्ये. काय आहे ते सांग. ती गंमत अशी होती की 2016 जुलै महिना होता आणि मला आमच्या गुरुजींचा फोन आला. कारण संदीप महिंद या व्यक्तीने मला ट्रॅव्हल खूप शिकवलं किंवा कसं करायचं असेल. तर त्या व्यक्तीकडून शिकणारी एक गोष्ट म्हणजे जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तू गेलास तर ते आपली अगदी घराच्या अंगणात बागडावं
तो इतका कॉन्फिडन्स आपल्याला येण्यात ही गोष्ट त्या माणसाने माझ्यात पेरली असेल. तर त्यामुळं मी गुरुजी म्हणतो. तर गुरुजींचा फोन आला, नॉर्थ ईस्टला जायचं असेल तर संध्याकाळी मनमाड स्टेशनला आपली बाईक वगैरे डॉक्युमेंट घेऊन येणे. आता ही अशा काही गोष्ट आहे, सहज फोन एखादा जायचं असेल, आपण एक महिन्याच्या एक्सपिडिशनला चाललो, मी ऑफिसमध्ये बसलो, फ्रायडे आहे त्या दिवशी, आणि आपल्याला असा फोन येतोय, तर आपण काय सांगू शकतो, ठीक आहे नाही अवघड आहे, जरा मला बघावं लागेल, वेळ लागेल. मी म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला 5 मिनिटात फोन करतो. कॉल बॅक करून सांगितलं येतोय. कसा येतोय काही माहीत नव्हतं. सुट्टीसाठी लिहिणार एक ॲप्लिकेशन लिहिलं, मी गेलो. तर माझा सिनियर बॉस म्हटला की हा काय प्रकार की आर्मीमध्ये आहे का तू एक महिन्याची सुट्टी मागायला. तर हे काय चालणार आहे, सिरियसली घेतलं नाही मला. त्या पुन्हा काही वेळ विचार केला आणि त्याच्या मागच्या बाजूला रिझाईन लेटर लिहिलं. त्याच दिवशी तेच घेऊन गेलो. म्हणजे हे तर घ्या किंवा हे दोन्हीपैकी एक काहीतरी घ्या म्हटले. ते म्हटले मंडेला सांगतो. आणि मंडेला मी कोलकात्याला होतो. म्हणजे तू ज्या दिवशी रिझाईन केलंस तू कायमची सुट्टी घेतली. कायमची नोटीस पिरियड असेल म्हणा, किंवा त्यानंतर आपल्याला काही जे हँडओव्हर असतं, आपली 6 महिन्याची ग्रॅच्युइटी वगैरे असते, ते सर्व मी पाणी सोडावं लागलं. कारण ते त्या कोणत्या तोंडानं ते जाऊन मागणार. कारण मला मंडेचा यांनी सांगितलं होतं की मंडेला तू ह्याच्यावर आपण डिस्कस करू, तुझं रिझाईन किंवा काय असेल. आणि मंडेला मी कोलकात्यामध्ये होतो, माझ्या हातात शाईन बाईक होती आणि मी नॉर्थ ईस्टच्या दिशेला ट्यूजडेला निघणारच होतो. तर ही सगळी परिस्थिती इकडे. त्यानंतर मी कुठल्याही ऑफिस आजपर्यंत तोंड पाहिलं नाही. अशा प्रकारे माझ्या आयुष्यातून कॉर्पोरेट लाईफ अशी बाहेर फेकली गेली. पण ईशान्य भारतात तू गेलास, हा, ईशान्य काय काय बघितलंस तू ईशान्य भारतात? म्हणजे मला ही कितवी तुझी व्हिजिट असेल ईशान्य भारताची? ती पहिली व्हिजिट होती. बरं. आणि आता त्याच्यानंतर तू ईशान्य भारतात या तारखेपर्यंत किती वेळा गेलास? मेघालयमध्ये तर मी 25 वेळा गेलोय. 25 वेळा. बाकी इतर राज्यामध्ये बऱ्याच वेळा गेलेलो आहे. कारण एक वेळ असते की आपण म्हणतो 5 पेक्षा जास्त वेळ, एक वेळ असतं की मी 10 वेळा गेलोय, नंतर असतं की बऱ्याच वेळा गेलोय. तर तिथंपर्यंत मी आता पोहोचलोय. बरं. आणि ही ईशान्य भारताची ट्रिप मुंबई लंडन मुंबई याचा कुठेतरी फाउंडेशन ठरली. नक्कीच फाउंडेशन ठरली. ते कसं झालं? पहिली गोष्ट म्हणजे एक ॲडव्हेंचर अंगात पेरलं गेलं. आणि तो इतका डेंजर भाग आहे एकट्याने बाईक प्रवास करण्यासाठी, आणि ती ऑगस्टमध्ये. त्यामुळं मला की कॉन्फिडन्स आला की माझा सो सापडला. आपण म्हणतो ना, आपला एक सोस मिळाला पाहिजे की आपण काय करू शकतो, पोटेन्शियल आपलं कळालं पाहिजे. ते मला नॉर्थ ईस्टच्या जंगलामध्ये एकट्याने फिरत असताना मला समजलं की मी काय प्रकारचे हॅसल्स हँडल करू शकतो किंवा कोणत्या परिस्थितीला तोंड देऊ शकतो. त्यामध्ये मला बऱ्याच गोष्टी कळाल्या. आणि तेच करत असताना एकदा बॉर्डरला मला 2 वेळा जाता नाही आलं. म्हणजे चायना बॉर्डरला जायचं होतं, बुमला पास करून मला हाकलून दिलं म्हणजे असं बोलू शकतो. म्हणजे नाही म्हटलं, परवानगी नाही आहे. त्यानंतर सिक्कीमला गेलो, नथुला पासला. तिथेही मला जाता आलं नाही, काय सुरक्षेच्या कारणास्तव. त्यावेळी मी शपथ घेतली, आता बॉर्डर नाही बघायची. आता आपण बॉर्डर पार करून पलीकडेच जायचं, आपली गाडी घेऊन बॉर्डर पार करून दुसऱ्या देशात जायचंच. पण कोणत्या देशात जायचं याच्याबद्दल काय ठरलं नाही. जायचं एवढं ठरलं, तिथं शपथ घेऊन मी घरी आलो. आणि त्यानंतर मग मुंबई टू लंडन असेल किंवा मी जगभराचा विचार केला की जायचं आहे आपल्याला, पण कुठं जायचं. नकाशाच्या बाहेर आपल्या इकडे पाकिस्तान आहे, उत्तरेला चायना आहे, इकडे म्यानमार आहे. त्यामुळे जाण्यासाठी सगळं दोन्ही रस्ते बंद आहेत, चायना आणि पाकिस्तानचे. तर म्यानमारचा रस्ता ओपन होता. मग मी ते ठरवलेलं पहिलं. म्हणजे मी पुन्हा जगाचा अभ्यास केला. पुढचे 1-2 वर्ष मी हे मॅप, पुस्तक वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवरती होतो की आपल्याला पुढं जग प्रवास बाईकवरती करायचा आहे. म्हणजे ही कसं असतं, ठेणगी पडली, जायचं आहे, बॉर्डर क्रॉस करायचं. बॉर्डर क्रॉस करून जायचं कुठे, तर ठरलं सिंगापूर करल्यानंतर वाटलं की अभ्यास केल्यानंतर बरं हे होईल 2 वर्षात, पुढे काय. मग पुढचा एक प्लॅन तयार केला. तर अशा गोष्टींनी ही लंडनपर्यंत पोहोचलेली गोष्ट आहे. तू आता जस्ट म्हणालास की तुला कुठेतरी भारताची सीमारेषा पार करून तुला बाहेर जायचं होतं. डायरेक्ट लंडन कसं काय? म्हणजे लोक जनरली काय म्हणतात की आम्ही सिंगापूरला जातो, आम्ही जवळच्या देशात जातो, आम्ही पहिल्यांदा नेपाळ भूतानला जातो. तू डायरेक्ट लंडनला कसं काय गेलास? 2023ला मुंबई लंडन प्रवास करण्यासाठी किंवा त्या विषयासाठी म्यानमार नावाच्या देशाचा माझ्यावर खूप मोठा उपकार आहे. त्या देशात जर लोकशाही असती तर आज मी सिंगापूरला असतो. त्या देशामध्ये लोकशाही नसल्यामुळे मला पश्चिमेला जावं लागलं. तर ह्या गोष्टीबद्दल डिटेल किंवा हा सीन काय की म्यानमारचा माझ्यावर काय उपकार आहे, तिथल्या लष्करशाहीचा माझ्यावर काय उपकार आहे, हे सगळं पुस्तकामध्ये मी विस्तृत लिहिलेलं आहे. कारण तो मोठा विषय, आपला पॉडकास्ट त्याच्या विषयावरतीच जाईल. कारण मी थायलंड, व्हिएतनाम, कंबोडियाला 3 देशांमध्ये गेलो, बाईक चालवली, त्याचा अभ्यास करून पुन्हा परत आलो, सिंगापूरला जाणं. तर सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपल्या पुस्तकात येतीलच, मोठा विषय येतो. तर तो सांगायचा उद्देश की म्यानमारचा उपकार मानून मी लंडनला गेलो. पण आता ईशान्य भारतात तू बाईक एक्सपिडिशनला गेलास, जनरली आपला एक सवय लागते बाईक चालवण्याची इतका लांब वगैरे. तर मला असं वाटतंय भारतामध्ये एक तू जो काय राक्षसी पराक्रम केलेला आहेस, एका दिवसात तू जवळपास 1000 किलोमीटर अंतर तू कुठून ते कुठपर्यंत तरी कापून आलास. कदाचित तुला म्हणजे सवय झालेली होती. कुठं होतं 1000 किलोमीटर आणि एका दिवसात हे कसं केलंस? एकदा समीर शिर्के माझ्यासोबत होता आणि आम्ही उत्तरेतून मुंबईला परतीच्या प्रवासाला लागलो होतो. आणि अजमेरमध्ये एका ढाब्यावरती झोपले असताना सकाळी समीरला बोललो, समीर आज जायचं का मुंबईला संध्याकाळी? सम्या बोलला जाऊया. समीर शिर्के आता गोव्यामध्ये आहे. जाऊया म्हटलं. चेक कर अंतर, 950 किलोमीटर होता.
म्हटलं चल तुझी तयारी असेल तर चल जाऊ. आम्ही दोघं एका बाईकवरती होतो. जनरली डबल सीट असेल तर जास्त अंतर कापलं जात नाही, सिंगल रायडर करू शकतो. त्यावेळी आम्ही 1900 किलोमीटर जवळपास मुंबईमध्ये आलो. लडाखवरून आलो होतो, जुलै महिना होता. नवसारीपासून गुजरातपासून जसं आपण खाली येतो कर्कवृत्ताच्या खाली तर पाऊस सुरू झालेला असतो. तर हा पाऊस असताना सुद्धा आम्ही एका दिवसात 1000 किलोमीटर जवळपास अंतर पार केलं. त्यानंतर 2021ला पण सेम अनुभव असल्यामुळे मी ते केलं होतं. तर हा एक अनुभव होता मला की एका दिवसामध्ये 1000 किलोमीटर करणे, जे काही आपल्या मनात येईल ते, फक्त मशीननं साथ दिली पाहिजे. बरं, आता खूप मोठा टप्पा तू या निमित्ताने मुंबई लंडन मुंबईच्या निमित्ताने तू आखला होतास. थोडक्यात सांग, याची पूर्वतयारी काय केलीस? याची पूर्वतयारी, मुंबई टू लंडन मुंबई, याची पूर्वतयारी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास. कारण आपल्याला जर जायचं असेल कुठे परतीच्या काय बोलतात त्याला सीमारेषेच्या पलीकडे, तर अभ्यास महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास करण्यासाठी मला बराच वेळ गेला आणि अभ्यास करण्याचे रिसोर्सेस आपल्याकडे खूप कमी आहेत. जे मी असं आता ओंकार रोग तू जाऊन आलाय मला सांग, तुझ्यापाशी येऊन बसलोय तू सांगतोयस मला, हा प्रकार घडू शकत नाही कारण इथं आपल्याकडे कोणी गेलं नाही वेस्टर्न साईडला. त्यामुळे ती एक अडचण महत्त्वाची होती. दुसरं जर दुसरे आहेत नॉर्थ इंडिया साऊथ इंडिया, हे लोक काही गेले होते बाईकवरती काही मागच्या 10 वर्षापूर्वी, पण त्यांनी डॉक्युमेंटेशन प्रॉपर केलं नव्हतं. असेल तर त्यांच्या घरात असेल, माझा ॲक्सेस नव्हता तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी. त्यामुळे मला अभ्यास करण्यासाठी युरोपियन लोकांचे ब्लॉग वाचणे, त्यांचे व्हिडिओज पाहणे, काही फोरम्स असतात डिस्कस फोरम, त्यावरच्या नोट्स काढणे हा अभ्यासाचा भाग. त्यानंतर डॉक्युमेंटेशन. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी असते की युरोपियन लोकांना काही अनुभव लिहिलेले आहेत, त्याचा पासपोर्ट युरोपियन आहे, स्ट्रॉंग पासपोर्ट आहे, जगात 4 नंबर 5 नंबरला त्याचा पासपोर्ट असतो, त्याला जगभरात ऑन अरायव्हल व्हिजा असतात. इथे माझी अडचण होती की तो डेटा इम्पॉर्टंट आहे, पण तो व्हॅलिड पासपोर्टसाठी, माझ्या इंडियन पासपोर्टसाठी तो डेटा व्हॅलिड नाही आहे. मग ह्या गोष्टीचा ताळमेळ बसवण्यासाठी मला बराच वेळ गेला आणि ही सगळे डॉक्युमेंटची लिस्ट माझ्या हातात आली की एवढे एवढे आपल्याला गरजेचं आहे. 8 महिने लागले मला पूर्णतः, की म्हणजे आज ऑक्टोबर 2022ला मी पहिलं डॉक्युमेंटच्या कामाला एका ऑफिसमध्ये गेलो. ही पहिला दिवस म्हटला तर 27 जुलै 2023 दिवशी सगळं संपलं, डॉक्युमेंटेशन क्लिअर कम्प्लीट. हे मुंबई टू लंडनचं. लंडनला गेल्यानंतर परतीच्या प्रवासाचं डॉक्युमेंटेशन लंडनला सुरू केलं मी. ते तेहरानपर्यंत दुबईपर्यंत येईपर्यंत संपत नव्हतं. म्हणजे डॉक्युमेंटेशनचा जो प्रवास आहे तो तुझ्या ॲक्च्युअल प्रवासापेक्षाही जास्त आहे. तो खूपच रंजक प्रवास आहे आणि ते खरं ॲडव्हेंचर आहे. कारण मी 1000 किलोमीटर दिवसाला चालवते. बाईक चालवणे आणि रस्त्यावरून प्रवास करणे हे माझ्यासाठी ॲडव्हेंचर आता उरलं नव्हतं, कारण माझा एक्सपिरियन्स झाला होता. मी भारतामध्ये बरेच राईड केले, हिमालयात रस्ता उरला नसेल की मी गेलो नसेल. आता या प्रवासात ॲडव्हेंचर हे होतं की कागदपत्रांची पूर्तता करून त्या बॉर्डर क्रॉस करून त्या देशात जाणे आणि त्यात स्वतःची व्हेकल सोबत असणे हे खूप महत्त्वाचं होतं. पण आता हे सगळं तू केलंस तर आता लोकांना नक्कीच असा प्रश्न पडला असेल की मुंबई लंडन मुंबई हा गेला कसा नक्की, बाईक घेऊन कसा गेला. पण दुसरी गोष्ट म्हणजे एक साधारण आयडिया यावी म्हणून सांग की तुझा रूट काय होता आणि टोटल किती देश कव्हर केलेस? 27 देश, 29,000 किलोमीटर आणि 136 दिवस लागले या सर्व प्रवासाला, रिटर्न प्रवासाला. तर माझा रूट होता मुंबईतून मी इराणला गेलो, कारण पाकिस्तानला मी 3 महिने ट्राय केला. पाकिस्तानची इस्लाम एम्बेसी दिल्लीमध्ये आहे, तिथे मी बरेच मेल केले, फोन केला. नंतर इंडियन एम्बेसी इस्लामाबादमध्ये आहे, त्यांनाही मी खूप अप्रोच केला होता की मला परवानगी द्या, फक्त 2 दिवसाचा ट्रान्झिट व्हिजा द्या. 900 किलोमीटरची बॉर्डर आहे, म्हणजे अटारी बॉर्डर जर म्हटलं भारताचे असेल तर इराणला बाहेर पडणारी तप्तान बॉर्डर आहे, त्याचं अंतर साधारणतः 922 किलोमीटर आहे. तर हे 2 दिवसामध्ये मी पार करू शकतो सहज. तर फक्त 2 दिवसाची परवानगी मागितली होती. पण पाकिस्तानने एक अनसेट रूल बनवलेला आहे 1947 साली की भारतीय वाहन किंवा भारतीय वाहनाला पाकिस्तानी भूमी आम्ही वापरायला देणार नाही. त्याच्यामागचं हे अभ्यासामध्ये कारण आलं की जेव्हा पूर्व पाकिस्तान जो बांगलादेश आताचा, त्याची राजधानी ढाका असेल तर हा ॲक्सेस त्यांना बाय रोड हवा होता, जे की भारताने दिला नाही. कोणतीच कंट्री देणार नाही आहे ती भारताच्या टेरिटरीमध्ये दुसऱ्या कंट्रीचा रूट देणे. तर त्यामुळे पाकिस्तानने एक अनसेट रूल बनवला की इंडियन व्हेकल्स, भारतीय वाहन पुन्हा आमच्या भूमीवरती येणार नाही. तर त्याचा फटका आजपर्यंत सर्व प्रवाशांना मिळतो. ही झाली पहिली गोष्ट, वेस्टर्नला जाण्यासाठीची अडचण. आणि ईस्टर्नला ईस्टर्नमधून जर एक्झिट करायचं असेल तर म्यानमारमध्ये सिव्हिल वॉर सुरू आहे, तिथं आता लोकशाही संपूर्ण लष्करशाही सुरू आहे, त्यामुळे ती बॉर्डर बंद होती. त्यामुळे तोही मार्ग बंद होता. मला माझी बाईक विमानातून मला पुढच्या देशामध्ये सोडावी लागली, न्यावी लागली. तो इराण, बंदर अब्बास होता, शिराज, तेहरान असे बरेच ऑप्शन्स अवेलेबल होते माझ्यासाठी. मी इराणला गेलो, नंतर टर्की, त्यानंतर ग्रीस, नॉर्थ मेसेडोनिया जे सिकंदरचं गाव आहे, अलेक्झांडर द ग्रेट, नंतर बाल्कन कंट्रीज, 4-5 कंट्रीचा ग्रुप आहे, त्यांना आपण बाल्कन कंट्रीज म्हणतो. नंतर पुढे क्रोएशिया, स्लोवेकिया, इटली, वेनिस, ते कालव्यांचं शहर. आपण सर्वांचं एक स्वप्न असतं की वेनिसमध्ये जायचं, ते कालव्यांमधून सिटीची सफर करायची. तर ते वेनिस शहर असेल, स्वित्झर्लंड, आल्प्स पर्वत, तर फ्रान्स, आयफेल टॉवर असेल, किंवा पॅरिस हे सर्वांचं परिचित शहर आहे, पॅरिसला गेलो मी. त्यानंतर इंग्लिश चॅनल पार करून UK मध्ये वेल्स, स्कॉटलँड,
स्कॉटलँडच्या बॉर्डरपर्यंत गेलो मी, डायरेक्ट स्कॉटलँडला गेलो नाही, कारण नॉर्दर्न कॅप त्यावेळी ऑक्टोबरमध्ये ऑटम सीझन एंड होत होता, तर स्कॉटलँडचं वेदर ठीक नव्हतं. त्यामुळे UK स्कॉटलँड माझी ॲक्च्युली एक्सप्लोर करायची राहिली. नंतर परतीचा प्रवास, तिथं गेल्यानंतर ठरलं होतं माझं ते आपल्या येईलच पुढे परतीच्या प्रवासाबद्दल. हे सर्व झालं, लंडनला पोचलो, त्यानंतर ठरलं परतीच्या प्रवासामध्ये मी पुन्हा इंग्लिश चॅनल करून, म्हणजे हे जे 27 कंट्रीज आहेत यातल्या 5 कंट्री मी रिपीटसुद्धा केलेले आहेत. त्यामध्ये फ्रान्स आहे, त्याचा रिपीट स्टॅम्प माझ्या पासपोर्टला पडलेला आहे, त्यापैकी फ्रान्स आहे. फ्रान्सनंतर पुन्हा बेल्जियमला गेलो, नेदरलँड बाजूलाच होतं. नंतर लक्झमबर्ग, ती जगातली सर्वात श्रीमंत कंट्री म्हटली जाते, छोटीशी आपली म्हणजे नळस्टॉप किंवा हा कोथरूड एरिया एवढी कंट्री असेल, थोडी मोठी असेलच, पण पुणे इतकी तर नक्कीच मोठी नाही ती कंट्री. पुण्याचा काय छोटा, पण अतिशय श्रीमंत, सुंदर कल्चर आणि खूप मस्त डेव्हलप केलेली ती कंट्री छोटी. ती पार करून मी जर्मनीमध्ये आलो. जर्मनीमध्ये येताना माझा दक्षिण जर्मनीचा भाग होता, त्यामध्ये ह्या रस्त्यामध्ये माझं ठरलं होतं मी हेडलबर्गला का चाललो आहे, मुनिकला का चाललो आहे, व्हिएन्नाला मला का जायचं आहे, साल्झबर्गला का जायचं आहे, मला बुडापेस्टला का जायचं आहे. तर ह्या गोष्टी करत होतो. सर्व केल्यानंतर पुन्हा हे ऑस्ट्रिया झालं, त्यानंतर स्लोवाकिया, हंगेरी, सर्बिया, नंतर बुल्गारिया, त्यानंतर मी टर्कीला आलो. पुन्हा इथं माझा रूट चेंज होणार होता, जो की टर्कीतून मी इजिप्तला जाणार होतो शिपिंग करून, आणि इजिप्त नंतर पुन्हा इस्रायल, जॉर्डन, सौदी अरेबिया, कतार, बहरीन, ओमान करून नंतर फायनल दुबई, तिथून फ्लाय करायचं होतं, कारण पाकिस्तानने विजा देत नाही हे कन्फर्म झालं होतं. पण इथे आलो होते, हमासचं युद्ध सुरू झालं. म्हणजे मी यायच्या 2 दिवस आधी, कदाचित हे माझं नशीब म्हणता येईल की 15 दिवस पुढे गेलं सर मी अडकलो असतो तिथे, आणि 6 महिने मला तिथेच राहावं लागलं असतं मे बी. तर ते नाही झालं. मी जायच्या आधीच ते युद्ध सुरू झालं, मला तो रूट चेंज करावा लागला पूर्ण, ते सेक्टर कॅन्सल करून. माझ्या इजिप्तचा विजा माझा वेस्ट गेला, सौदी अरेबियाचा विजा वेस्ट गेला माझा. नशीब दुबईचा विजा मी तेव्हा अप्लाय केला नव्हता, दुबईचा काय मला यूज करताच आला असता नंतर. असे माझे काय विजा वेस्ट केल्यानंतर मी इस्रायलच्या विजासाठी जे 7 दिवस इस्तांबूलमध्ये ठेवले होते ते पाकिस्तानच्या मागे लागलो पुन्हा, कारण टर्कीच्या पाकिस्तानचे संबंध चांगले आहेत. आपल्या प्रवासामध्ये आपल्याला हे पॉलिटिकल नॉलेज पण हवं आहे. या नॉलेज कोणत्या देशाचे कोणाशी संबंध चांगले आहेत, कोणत्या देशाची कोणत्या सिटीजमध्ये एम्बेसीज आहेत, काही एम्बेसीज कॉन्सुलेट असतात, मग एम्बेसीज आणि कॉन्सुलेट वेगळे असतात, मग तिथे काय कामं चालतं ह्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं या प्रवासामध्ये. त्यामुळे आपल्याला हे पटकन निर्णय घेता येतात. पाकिस्तान कॉन्सुलेटमध्ये गेलो, त्यांनी मला माझ्यासाठी खूप ट्राय केला, पण 7 दिवसानंतर लेटर आलं की विजा रिजेक्ट म्हणून. इस्तांबूल सोडून मी पुढच्या प्रवासाला, म्हणजे जे दक्षिणेला जाणार होतो इजिप्तला, ते तो पाठ कट मारून मी बोललो आता मी ठरवलं की नॉर्थला जायचं. टर्कीतून पुन्हा मी नॉर्थ साईडला गेलो, जॉर्जियाला, नंतर अझरबैजान, नंतर अर्मेनिया, नंतर पुन्हा इराणला आलो. इराणला ॲक्च्युली मला पुन्हा जायची अजिबात इच्छा नव्हती. इराण खूप सुंदर दिसतं, खूप छान आहे. माझा तुम्ही जर इंस्टाग्रामला व्हिडिओ पाहिला असेल इराणच्या आधीच आर्मेनिया सोडताना, तर त्या व्हिडिओमध्ये मी अक्षरशः मी म्हटलं होतं की माझी बिलकुल इच्छा नाही इराणला जाण्याची. तरी मला याच्यावरूनच कंटिन्यू करतो. तुझं इराणमध्ये तू म्हणतो हेट्रेडमध्ये गेलायस तू, इराणच्या बाबतीमध्ये तिरस्कार आहे आता तुला त्या देशाबद्दल, म्हणजे इच्छा नाही असं आपण इच्छा नाही म्हणू शकतो, होता तिरस्कार. काय एवढं म्हणजे काय झालं? कारण माझी खूप हॅरेसमेंट झाली. हॅरेसमेंट म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका, हॅरेसमेंट झाली. पण झालं काय, म्हणजे असा काय तुला अनुभव आला की ज्यांनी इच्छाच उडली तुझी? कारण मी आणि माझी बाईक एकाच विमानातून उतरलो. ते विमान होतं इराण एअरचं. इराण एअर ही सरकारी एअरलाईन आहे. ह्या एअरलाईनचं एक विमान उडल्यानंतर डिक्लेअर होतं की पुन्हा मुंबईतून विमान कधी उडणार, आणि ते फ्रायडेलाच उडणार असतं. दुसरी गोष्ट, यांचं कुठं ऑनलाईन काही रेकॉर्ड नाही आहे. तिकीटसुद्धा आजच्या परिस्थितीला कॅश देऊन काढावी लागते. तर ही पहिली गोष्ट म्हणजे याचं तिकीट आणि मला स्लॉट मिळवणे हे मोठं चॅलेंज पार पाडलं मी. उतरल्यानंतर टेम्परेचर 45+ डिग्री, ह्युमिडिटी जी आहे ह्युमिडिटी मुंबईमध्ये 84 होती, इराणमध्ये 10 होती. इतकं शुष्क वातावरण, इतके गरम हवा आणि टेम्परेचर खूप आहे. मुंबईमध्ये जर 45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल तर इथली ह्युमिडिटी जी आहे ती 84 असल्यामुळे हवेत आर्द्रता असते. तिथे हवा इतकी कोरडी की ती चटके वाजतात भट्टीसारखी. त्यामुळे लोक कोणी रस्त्यावर नसतं. मी ऑगस्ट महिन्यामध्ये रस्त्यावरती कोणी व्यक्ती दिसणार नाही आहे. त्या देशामध्ये कोणाला इंग्लिश समजत नाही, अगदी ऑफिसर लोकांना सुद्धा. ह्या परिस्थितीमध्ये मी जी 411 cc बाईक घेऊन गेलो होतो एअरपोर्टला, तो सर्वात मोठा टास्क होता. कारण इराणमध्ये इम्पोर्ट होतात 250 cc बाईक्स, जे आता इम्पोर्ट होती. तो जो काय रूल होता तो आता चेंज केलेला आहे, पण सिस्टम त्यांची त्याचनुसार आहे. 411 cc बाईकचं त्यांच्याकडे रेकॉर्ड नव्हतं. आणि मी कार्नेटवरती बाईक घेऊन गेलो होतो. कार्नेट नावाचं जे बाईकचा पासपोर्ट आहे, याच्यासाठी मी इथे 200% डिपॉझिट दिलेलं आहे. तर मला तिथे इम्पोर्ट ड्युटी भरायची नाही, कस्टम ड्युटी भरायची नाही. मला फक्त प्रोसेस करून बाईक रिलीज करायची. हे कोणत्या ऑफिसरला तिथं माहिती नाही. तब्बल 10 दिवस मी हा फॉलोअप घेत होतो. सिटीपासून एअरपोर्ट 70 किलोमीटर, कॅबचा चार्ज. दुसरी गोष्ट अशी ह्या विषयामध्ये,
मला तिथं होस्ट करणारा किंवा वेलकम करण्यासाठी एक माणूस होता, व्यक्ती होता माझा. पुण्याची जी कंपनी आहे समीर शाह यांची, मेटॅलिक्स एक्सपोर्ट. तर त्यांचा स्टाफनी मला वेलकम केलं तिथे. तर त्यांना काय इम्प्रेशन की भारतातून एक व्यक्ती लंडनला चाललाय, त्याची बाईक विमानातून येते, म्हणजे ही पार्टी खूप रईस असणार आहे. इथे इंडियामध्ये हा खूप लँडलॉर्ड असणार आहे आणि ज्याची बाईकच विमान येते. त्या सर्कलमध्ये ज्यांना मी भेटलो त्या कोणाच्या आयुष्यात विमानावरून बाईक येणे हा प्रकार कोणी ऐकलाच नव्हता. सगळेच माझ्या ऑफिसर सुद्धा नवीन होते. एअरपोर्टला यूज बाईक येत नाही. इराणच्या बॉर्डर ओपन असल्यामुळे कोणत्याही व्यक्तीला फ्लाईट आणण्याची गरज नाही, दोन्ही बाजूने ओपन आहेत. इम्पोर्ट जी अनरजिस्टर्ड बाईक आहे तीच येते, माझी रजिस्टर्ड बाईक आहे आणि ती 4 दिवसांनी जाणार होती. सगळी सिस्टम तिथं डिस्टर्ब झाली होती या प्रकरणाला. बऱ्याच तिथे यावर गोलमेज परिषद आमच्या बसल्या ऑफिसरसोबत, याच्यावर करायचं काय. तर ते हॉटेल माझं एक्सपेन्सिव्ह, कारण आपण जर साधं हॉटेल घेतलं तर ह्या राईस माणसाला असं त्यांचं इम्प्रेशन, मी शेतकरी आहे तर मी टेंट टाकून राहणार आहे, त्यांना गावीच नाही त्यांच्या असं काय. त्यामुळे एक एक्सपेन्सिव्ह हॉटेल माझ्यासाठी घेतलं. त्याच्या 11 दिवसाचं बिल मला 70-75 झालं असेल, हॉटेलचंच बिल. बापरे. दुसरी गोष्ट अशी की रोज कॅब करून मला एअरपोर्टला जायचं आहे. ते एअरपोर्टला जाऊन ते काम काय होत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. पुन्हा मी रोज मी आज इतका आशावादी होतो ना, मी रोज हेल्मेट आणि गिअर्स घेऊन एअरपोर्टला जात होतो की आज बाईक घेऊन यायचं. म्हणजे मी प्रचंड आशावादी झालो होतो. तर ते माझ्या आशा मावळत गेल्या 4-5 दिवसात की मला वाटते बाईक मला सरळ मुंबईला पाठवावे आणि पुन्हा दुसऱ्या मार्गे बाहेर यावं. इतकं हॅरेसमेंट झाली. हॅरेसमेंट म्हणजे मेंटली खूप डिस्टर्ब होतो आणि प्रचंड टेम्परेचर, बाहेर पडता येत नव्हतं. आतमध्ये आलं की प्रचंड थंडी, बाहेर गेलं की प्रचंड ऊन. एकटाच, पहिलीच कंट्री पश्चिमेचा. ह्याच्या आधी जर मी पश्चिमेला गेलो असेल तर ते सुवर्णदुर्ग किल्ला, म्हणजे भारताची जमीन सोडून मी पश्चिमेला प्रवास केला असेल तर सुवर्णदुर्गचा 1.5 किलोमीटर असेल आणि गणपतपुळ्याच्या किनाऱ्यावरती काहीतरी 500 मीटर पोहत गेलो असेल. ह्याच्या पलीकडे पश्चिमेचा अनुभव नव्हता. तर तो डायरेक्ट त्या देशात. त्यामुळे मी जाम वैतागलो होतो. फायनली ते 11व्या दिवशी कशी तरी बाईक घेतली, पैसे दिले, लाच दिली, म्हणजे प्रचंड खर्च झाला. भाषा कोणाला येत नसल्यामुळे त्यात व्हॉट्सअप चालत नाही, इंस्टाग्राम, फेसबुक बॅन आहे त्या कंट्रीमध्ये, इंटरनॅशनल डेबिट कार्ड कुठल्या कंट्रीत चालत नाही, अमेरिकेचे सँक्शन्स आहेत. त्यामुळं हे सर्व असं मला कोंडल्यासारखं, म्हणजे अगदीच मी भारतातून टेकऑफ केलं आहे आणि 50 वर्षापूर्वी जाऊन कुठल्या तरी देशात पडलो की जे 50 वर्षापूर्वी सिस्टम होती की आपण पूर्ण स्टक आहे, आपल्याला एवढी टेक्नॉलॉजी सवय आहे, इंटरनेट खूप स्लो, त्यात VPN घ्यावं लागतं, VPN कनेक्ट होत नाही, लँग्वेज सर्व विचारावं, प्रत्येक ठिकाणी मी डिपेंडंट होतो की बाई ह्याचं काहीतरी ट्रान्सलेट करून द्या. तर ह्या गोष्टीमुळे मी खूप फेडअप झालो होतो आणि त्यात प्रचंड ऊन. बाईकवर बसलो आपण, किती झाडा, रायडिंग जॅकेट, गिअर्स आणि गरम हवा येणारी. तर हा सर्व चॅलेंजिंग टप्पा पार करून जेव्हा मी माउंटन्समध्ये गेलो तेव्हा मला शांती मिळाली. तर तेव्हा मला जरा स्टेबल झाल्यासारखं वाटलं. तर तोपर्यंत मी एका भट्टीमध्ये तावून सुलागून निघालो होतो. तर हा सगळा इराणचा एक्सपिरियन्स होता. म्हणजे आता ठरवलंयस की इराणच्या बॉर्डरला पण जायचं नाही थोडक्यात? माझं मत बदललं पूर्ण. प्रवासात माणूस बदलत राहतो. बरं, काय झालं असं? लोक खूप छान भेटली ह्या प्रवासामध्ये. इराणचं गव्हर्नमेंट सगळ्यात वस, पूर्ण सगळं ह्या जो आहे एशिया युरोप कॉन्टिनेंट सगळ्यात वस गव्हर्नमेंट मला इराणचं दिसलं. सिस्टमनुसार सगळ्यात बेस्ट पीपल इराणची माणसं. हॉस्पिटॅलिटी म्हटलं तर इराणच्या लोकांसारखी मला कुठेच नाही वेलकम झालं. म्हणजे रँडम पर्सन हॅलो हाय करतील इतर, पण इराणचे लोक मला घरी नेऊन स्वतः बनवून, एका माऊलीने मला गरम जेवण दुपारसाठी बनवलं. दुपारी कोण जेवण बनवणार एकट्यासाठी? तर अशा प्रकारे इराणमध्ये घडले. किंवा मला जर मदत हवी असेल तर 4 माणसं ती मदत पूर्ण सॉर्ट झाल्याशिवाय प्रकरण सोडत नव्हतं. रँडम एकाची इच्छा होती, मला काही लोकांची भाषेचा प्रॉब्लेम होता तर ते शोधून कोणाला तरी आणून त्याला एकाला फक्त मला ताक द्यायचं होतं की आमच्या घरात ताक बनवलं आहे आम्ही, आणि याला तिकडे दूध वगैरे दुर्मिळ, कारण जमीनच नाही, वाळवंट असल्यामुळे दही, ताक, दूध ह्या गोष्टी खूप दुर्मिळ आहेत तिथे. कारण चारा नाही, जनावरं नाही, तर त्याच्या घरी ताक होतं. त्याला तो खूपच असं लॅविश आयटम वाटला होता, तर तो माझ्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर ह्याला सांगायचं ही कशाचं, ही का किमती गोष्ट आहे, त्याला येत नव्हतं. त्या व्यक्तीनं पुन्हा एका इंग्लिश माणसाला बोलवलं, त्याने मला सांगितलं त्याच्या तोडक्या मोडक्या, मग ते ताक पिलं. अतिशय 4-5 दिवसाचं ते नसलेलंच असेल किंवा ताक आपण दुसऱ्या दिवशी पित नाही, कारण तो थोडा आणखी जास्त आंबट होतो. तर ते त्याच्या पुढेही गेलेलं होतं, पण मला ते गोड मानून घ्यावं लागलं कारण त्याचं प्रेम होतं त्याच्यामुळे. करेक्ट. त्याच्यामुळे नंतर मला 2 दिवस घसा खरखरायला लागला, मला विक्स मिळत नव्हती तिथे, ह्या गोष्टी झाल्या. पण त्या क्षणाला मला त्याचं प्रेम म्हणून ते घेतलं. तर ह्या गोष्टी गेल्या, तर ह्यातलं मला प्रेम दिसत गेलं. पण दुसरी गोष्ट होती की सिस्टम प्रेमावर चालणार नाही, बॉर्डर क्रॉसिंग प्रेमावर होत नाही तिथे, म्हणून मला पुन्हा यायचं नव्हतं. बाईक नसेल तर इराण बेस्ट, किंवा आपल्याला सरकारशी संबंध यायचं नाही, फक्त उतरायचं, लँड करायचं आहे आणि पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरायचं आहे, तर इराण मला वाटतं बेस्ट आहे, कारण लोक खूप चांगले भेटतात. असा तो इराणचा अनुभव होता. पण सेम तुला इस्तांबूलबद्दल वाटलं? कारण इस्तांबूलबद्दल आपल्याकडं खूप क्युरियोसिटी आहे ॲक्च्युली, की ती शहर असेल, तिथली संस्कृती असेल वगैरे वगैरे.
तर इस्तांबूलबद्दल काय म्हणायचं तुला? इस्तांबूल शहर हे म्हणजे मला खूपच आकर्षण या शहराचं होतं. कारण मी 6वीत असताना 2002 साली कॉन्स्टँटिनोपल शहराचा उल्लेख आला होता. ते खूप इंटरेस्टिंग होतं. असे त्यावेळी लहानपणी असे काही शब्द इंटरेस्टिंग एक तर ते नाव उच्चारणच अवघड होतं सगळ्यात पहिल्यांदा. कॉन्स्टँटिनोपल असं ते नाव होतं. तर ते आणि ती पडलं. कॉन्स्टँटिनोपल शहर पडल्यानंतर ते ऑटोमन साम्राज्याने घेतलं. मग युरोपियन लोकांना खुशकीचे मार्ग बंद झाले. अगेन खुशकीचा मार्ग हा शब्द एक इंटरेस्टिंग होता. तर ते रिकाम्या जागेसाठी एक मार्ग मिळवून द्यायचा आपल्याला. तर ह्या दोन गोष्टी खूप इंटरेस्टिंग वाटत होत्या मला खूप वर्ष. तर ते खुशकीचा मार्ग बंद झाला म्हणजे काय झालं, कॉन्स्टँटिनोपल पडलं म्हणजे काय झालं, यामुळे एक आकर्षण होतं लहानपणापासून त्या शहराबद्दल. म्हणून मला इस्तांबूलला खूप जायचं होतं. मी इस्तांबूलला पोहोचलो, त्याचा मी अभ्यास वगैरे मधल्या काळात केला. ती सिल्क रूटवरचं खूप महत्त्वाचं व्यापारी ठिकाण होतं. सिल्क रूट म्हणजे काय? सिल्क रूट एक हा सिल्कचा व्यापार व्हायचा. ईस्टर्न पार्ट ऑफ चायनामधून आपल्या ढाक्यामधून सुद्धा ताग जायचं. तर त्याचे एक पार्ट आहे तो ढाका सिक्कीममध्ये सिल्क रूट आहे, झुलूक म्हणतात. अतिशय सुंदर आहे. भारतात जे काही ब्युटिफुल ठिकाणं असतील त्यापैकी बुमला पास, झुलूक, सिंतन टॉप असे आहे. तर तो झुलूक पार्ट तो सिल्क रूट आहे. तिथून तो नथुला पास पार करून लासाला जातो. लासानंतर चायना, तर मंगोलिया, असं मग सेंट्रल एशियामधून तो पुन्हा तेहरानला येतो सिल्क रूट. तिथून आर्मेनिया, जॉर्जिया वगैरे करून तो इस्तांबूलला जातो. इस्तांबूलला एक मार्केट आहे, ग्रँड बाजार, गुमशाम काहीतरी त्याचं असं नाव आहे त्या भाषेमध्ये, खूप छान आहे. 1461 साली त्या मार्केटची स्थापना झालेली आहे. बांधलेली बिल्डिंग आहे. हा सर्व एशियातला मार्केटचा माल तिथं जायचा. नंतर युरोपियन लोक तिथून घेऊन जायची. आपण म्हणतो वास्को द गामा पहिल्यांदा भारतात आलं, पण त्याच्या आधी बरेच युरोपियन लोक या खुशकीच्या मार्गाने आलेले आहेत या सिल्क रूटने. तर हा सिल्क रूट एक खूप मला इंटरेस्टिंग विषय होता. मला खूपच त्याचं अट्रॅक्शन होतं. तर मी त्याचा अभ्यास केला होता. तर त्यामुळे या प्रवासात मला बऱ्याच वेळा सिल्क रूट पण वाटेत लागत होता. तर मला खूप भारी वाटायचं, अरे मी आज सिल्क रूटवरती प्रवास करतो. जे सिल्क रूट आता तो डेव्हलप झालेला आहे, पण एकेकाळी तो व्यापारी मार्ग होता. त्याचं ते हेड म्हणता येईल किंवा एक महत्त्वाचं ठिकाण इस्तांबूलचं. आणि इस्तांबूलची दुसरी गोष्ट की हे जगातलं एकमेव असं शहर आहे की जे 2 कॉन्टिनेंटमध्ये विभागलं आहे. आपण आज पुण्यामध्ये म्हणतो टॅक्सी सांगितले तर आपल्याला पुण्याला याला कोथरूडला जायचं आहे, वारजेला जायचं आहे, तिथं सांगावं लागायचं की एशियामध्ये जायचं आहे. डायरेक्ट कॉन्टिनेंट, देश, स्टेट असेल किंवा कंट्री वगैरे या गोष्टीच्या पलीकडे जाऊन एशियन साईडला जायचं की युरोपियन साईडला जायचं. हॉटेल घ्यायचं असेल तर ती चेक करावं लागायचं. किंवा कोणी विचारलं भेटायला कुठे येणार तर तो विचारायचा एशियामध्ये की युरोपमध्ये. तर ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती. आणि ही जी बॉस्फोरसची खाडी आहे सिटीला डिवाइड करणारी, तर हा बॉस्फोरसची खाडी ही जिओग्राफिकल खूप इम्पॉर्टंट आहे. कारण युक्रेन, रशिया, बुल्गारिया ह्या सगळ्या कंट्रीजना व्यापारासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती. कारण भूमध्य समुद्राला हा काळा समुद्र जोडण्याची ती बॉस्फोरसची खाडी. त्या खाडीमुळंच कंट्रोल व्हायचं एशियाचं पूर्ण. तो रस्ता बंद करता येऊ शकत होता. तिथं जो कोणी आहे त्याच्या आधी ते बायझंटाईन साम्राज्य होतं, ते रोमन होते ते. मग त्या रोमन बायझंटाईन साम्राज्यामध्ये जो त्यावेळचा राजा होता, त्याने ते शहर डेव्हलप केलं, तो कॉन्स्टंटाईन राजा. ते बुल्गारियामध्ये त्याचं गाव होतं. मी त्या गावातही गेलो, किंवा ज्याचा एवढा मोठा इतिहास तो जन्माला कुठे आला, ती माती कसली आहे ते बघण्यासाठी मला त्या कॉन्स्टंटाईन गावात त्याचा जन्म झाला तिकडे जावं लागलं. तर ते कॉन्स्टंटाईन, ते बायझंटाईन साम्राज्य, त्याचं ते एक मॉस्क होती, तो अहमद काहीतरी नाव होतं त्या एरियाचं, की जो अतिशय खूप त्याच्यासाठी खूपच मारामारी झालेली आहे ख्रिश्चन साम्राज्य आणि हे मुस्लिम साम्राज्यामध्ये. नंतर पुन्हा तो जिओग्राफिकल. तर असंही इस्तांबूलची इतिहास खूप महत्त्वाचा आहे, जगाची कलाटणी देणारा इतिहास आहे. त्याचबरोबर ती भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. कारण ती खाडी जी आहे ती व्यापारासाठी महत्त्वाची उत्तरेकडच्या देशांसाठी आहे. म्हणून तो पॉलिटिकल गोष्ट घेतली आपण तर त्यात ही खूप महत्त्वाची आहे. तर असं ते ठिकाण मला पाहायचं होतं. इस्तांबूल काय शहर आहे, 2 देश कॉन्टिनेंटमध्ये आहे. त्या समुद्राच्या खालून वरून 2 ब्रिज आहेत आणि अंडरग्राऊंड अंडरसी एक टनेल आहे. तो खूप इंटरेस्टिंग आहे. टनेलमधून म्हणजे आपण समुद्राच्या खालून पलीकडच्या याच्यात कंट्रीमध्ये निघतोय. त्यामुळे 2-3 फेऱ्या मारल्या, मजा घेतली तिथं. तर असं एक इस्तांबूलबद्दल मी बोलू शकतो डिटेलमध्ये. पण आता आर्मेनियात आपण जाऊया. आर्मेनियामध्ये 7 लेक्स हा एक भाग आहे. आता तुझं सगळं बरं चाललं होतं आतापर्यंत. तू 7 लेकला पोचलास आणि मागणं पोलीस आले आणि पोलीस तुला धरायला आले होते. बरोबर. काय गुन्हा केला होतास तिथे? गुन्हा माझा एकच होता की एका व्यक्तीला मी थोडीशी जरा हडतोड केली की बऱ्याच ठिकाणी इंग्लिश, भारत सोडल्यानंतर नीट इंग्लिश बोलणारी कंट्री UK. युरोपियन कंट्रीजमध्ये पण आपले जे काय दुसरे जर्मन बोलतात, ग्रीक बोलतात, ग्रीसवाले, स्वित्झर्लंडवाले इंग्लिश बोलतात आणि स्पॅनिश बोलतात. फ्रान्सवाले तर फ्रेंच शिवाय काय बोलतच नाही. जर त्यांना गरज वाटली की याच्याशी इंग्लिश बोलावं, दया आली तर ते बोलतात. तर ह्या प्रवासामध्ये मला प्रत्येक ठिकाणी ते ट्रान्सलेटरचा खेळ करावा लागायचा. मग मी काही ठिकाणी एन्जॉय केला, खूप ठिकाणी. पण त्या सकाळी कोवळं ऊन पडलं होतं, अतिशय थंड होतं रात्री आर्मेनियामध्ये. ऑक्टोबरचा 15-20 ऑक्टोबर काहीतरी असेल, नाही नोव्हेंबर येतो बहुतेक. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये गेलो होतो. थंडी पडली होती आणि ती सकाळी ते दृश्य होतं. त्या किनाऱ्यावरती खूप मोठं लेक आहे.
तर बरीच ठिकाणी आहेत अशी जेटी वगैरे असणारे टुरिस्ट प्लेस आहेत, पण मी तिकडे नाही गेलो. मी मॅपवरती जो ह्या सॅटेलाइट व्ह्यूवरती असं रस्ता घेतला जिथं कोणी नसेल आणि ऑफ रोड रस्ता होता. त्या छोट्याशा रस्त्यातून पायवाटेतून गाडी करून मी त्या किनाऱ्यावरती पोहोचलो. तर तिथे घोड्यांना चरवायला एक व्यक्ती होता, उभा होता. आणि ते घोडं सकाळी मस्त सीन होता, म्हणजे कॅनव्हासच होता माझ्यासमोर. ती घोडे चरतायत, कोवळं ऊन पडले सकाळचं, ती निळशार समुद्रासारखं ते लेक होतं. आणि मी एकटाच आहे, शांतपणे मी आपला माझा स्वतःचा एक वेळ एन्जॉय करतो, सेल्फ टाइम होता, मी टाइम एन्जॉय करतो. तो आला विचारायला काय, तर मला अजिबात इंटरेस्ट नव्हता की ट्रान्सलेटरच्या खेळामध्ये याला सामील करून मी कुठून आलो काय काय नाही म्हटलं, बाबा तू लांबचा. मी त्याला अजिबात एंटरटेन नाही केलं, असं जनरली करत नव्हतो मी, पण मला तिथं ती इच्छा नव्हती. हां, तर मी काहीच एंटरटेन केलं नाही. चल म्हटलं, मला इच्छाच नाही अशी तोंडच वाकडं करायचं, म्हणजे एखादी घाण वस्तू पाहिलं आपलं जे एक्सप्रेशन येतात तसं तो व्यक्ती मला अशी बोलायला की व्हायचं, त्याचं वागलं नाही पाहिजे. त्याला राग आला असेल किंवा त्याला वाटलं असेल सस्पेक्ट काहीतरी आहे. आणि मी तिथे निवांत कधी झोपलो, पडलो, गाडी होती, विचार करत होतो. हाच माझं भारी चाललं होतं. याने पोलिसांना कंप्लेंट केली की असा कोणतरी परदेशी नागरिकांनी जर व्हायचं लक्षण काय ठीक दिसत नाही. तोपर्यंत पोलीस गाडी आली, तर मला आवाज आला कारचा. तर म्हटलं इथं तर कोणी येणार नाही, तर कार कशी तरी पोचली. पोलीस वगैरे सगळे बाहेर आले माझ्याकडे, असं अदबीनं विचारायला. मी असं बघतो यांच्याकडे, आता हा काय प्रकार आहे. ते यूट्यूबमध्ये माझ्या गोप्रोमध्ये ते शूट झालेलं आहे, सगळा विषय तो. मग पासपोर्ट कुठून आला, कशाला निघाला, ते मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये. मग विजा बघितला माझा त्यांनी कशासाठी घेतलाय काय. तो माणूस बाजूला उभाच आहे साक्षीदार म्हणून, त्याला वाटत त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी. ह्याला निदान 2 मुस्काडावं तरी या पोलिसांनी, अशी त्याची मनोमन इच्छा त्या तोंडावर तरी मला दिसत होती. तर हा विषय झालेला. पुन्हा टुरिस्ट आहे, त्यांनी सांगितलं मग इथे का आलाय. तर म्हटलं मला रस्ता दिसेल तिकडे जायची माझी सवय आहे, मला इथे दिसला, मी आलो इथे. मग त्यांनी असं काही कंप्लेंट नव्हती ना बोलू शकत की याच्याशी तो नीट का नाही बोलला. पण त्याला एक डाऊट आला की ह्याचं काय माणूस हा बाहेरचा आहे किंवा ह्याचं काहीतरी वेगळं असू शकतं लक्षण. हा काय टुरिस्ट काय वाटतं ना झालेलं, बाईकवरून आलाय, त्यात 6 फूट देह रापलेला चेहरा आहे, सगळा विषय. तर मग तिथे झाले, त्यांनी फोन करून त्यांना रिपोर्टिंग केलं की टुरिस्टा शब्द फक्त मला ऐकू आलं, म्हणजे कळालं त्यांच्या भाषेमध्ये चालू होतं टुरिस्टा. मग पासपोर्ट पाहिला होता. मग ते चालली, आमचं 15-20 मिनिटाचा एन्काउंटर सुरू होता तो. नंतर त्यांनी सांगितलं आम्हाला फॉलो कर, ते मेन रोडला मला सोडलं त्यांनी, आणि मग पुढच्या प्रवासाला गेलो. तर अशा मध्ये आधी धाडी पडायच्या माझ्यावरती. नाही, पण एकदा तुझ्या सामानावर धाड पडली. कुठं गेला होतास, कुठल्या चोरांच्या देशात गेला होतास? बुल्गारिया, बाल्कन कंट्रीजमध्ये. आता बऱ्याच वेळा बाल्कन उल्लेख निघतो आपला. बुल्गारिया ही कंट्री अशी आहे, हिप्पी कल्चर जास्त आहे. त्याला आपल्या इकडे गरजुल्ले किंवा चेर्सी माणसं म्हणतो, तर तिकडे त्यांना हिप्पी म्हणतात. ते ड्रग्ज वगैरे घेतात. त्यांच्या आयुष्यातला एकच उद्देश असतं, काहीतरी वस्तू चोरायची, ती विकायची, त्यातून 4 पैसे येतात, ते ड्रग्ज घ्यायचे आणि निवांत राहायचं. तर हे हिप्पी कल्चर तिकडे जास्त होतं. मी रात्री 1:30 वाजता त्या शहरात आलो, सोफिया शहरामध्ये. आणि स्वस्तात हॉटेल भेटलं मला, 900-1000 रुपयाचं असेल. ते आता स्वस्तात का भेटले दुसऱ्या दिवशी कळालं मला. तर पार्किंगमध्ये गाडी पार्क केली, हॉटेलमध्ये झोपलो. सकाळी येऊन बघतोय तर माझे जे फ्रेम बॅग होते की ज्यामधलं साहित्य कोणाच्याही कामाचं नव्हतं. टूलकिट होतं, स्पेअर पार्ट्स होते, चटणी होती, त्यामध्ये मधाचा डबा होता, जे मी रोज सँडविच, माझं स्वीट डिशच असायची की मधाचं मस्त सँडविच. मला तो मोंटेनग्रोमध्ये मध मिळाला होता, 900 रुपयाला 1 किलो. तर तो मस्त जपला होता मी, अर्धा संपत आला होता. तर ते हेवी जे आयटम्स आहेत ते मी फ्रेम बॅगमध्ये बाईकच्या बॅलन्सिंगसाठी ठेवले होते. तर सकाळी आल्यानंतर हे रिकामे, दोन्ही बॅग रिकामे. मग बंजी कॉर्ड पण माझी घेऊन गेला, मी जे बाईक कवर केली होती ते कवर लावलं, बंजी कॉर्ड पण चोरी करून गेला होता. मग आलो, बघितलं, नुकसान झालं. म्हटलं बरेच खूप महत्त्वाचे स्पेअर पार्ट्स होते, टूलकिट होतं, त्यामध्ये साधारणतः 10-12 हजार इंडियन रुपीजमधले ते ऐवज होता. तर इथे आपल्या अशा प्रवासामध्ये चोरी होणे म्हणजे खूप डिस्टर्बिंग गोष्ट असते. आपलं माइंडसेट खूप महत्त्वाचा असतो, अशा परिस्थितीत आपण काय करतोय किंवा आपण ह्या गोष्टीकडे बघतोय कसा, त्याच्यावर आपल्या पुढच्या दिवसाचं नियोजन असतं. तर मी पाहिलं, बघितलं, म्हटलं चोरी झालेली आहे, महत्त्वाच्या गोष्टी गेलेल्या आहेत. आजूबाजूला शोधाशोध केली. तर आणि त्यामध्ये माझं एक विंटर जॅकेट पण होतं, डिकॅथलॉनचं कॉम्पॅक्ट होणारं वुलन जॅकेट होतं. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या माझ्यासाठी ॲक्च्युली. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची माझी बाईक होती. माझ्या चेहऱ्यावर अशी स्माईल आली की बाईक नाही ना चोरी झाली, अजून काय पाहिजे. बाईक जर चोरी झाली असती तर मला बोंबाबोंब करावी लागली असती. बाईक चोरी झाली नाही ना, चला म्हटलं काय हे काय मिळवता येईल पुन्हा. मोठ्या मोठ्या प्रवासामध्ये काय माझ्यातर्फे एखाद्या माणसाचं 2 दिवसाचं त्याचं काही नशा असेल किंवा काय गरज असेल तर ती भागली, चला तोही खुश, मीही खुश, माझी बाईक चोरी झाली म्हणून मी खुश. तर असं करून गेलो मी. तिथं प्रकरण सोडलं. तेच मी कितीही हळहळ व्यक्त केली असती किंवा काही आदळपट केले तर त्या गोष्टी परत येणार नव्हत्या. खरंय, माझा दिवस वाया गेला असता की एका दिवसासाठी मी 5 वर्षात स्वप्न पाहिलंय, एका दिवसासाठी मी इथं हजारो रुपयाचा खर्च केलेला आहे, हे वाया गेलं असतं. ते मी तिथं सोडलं. नंतर सोशल मीडियाचा खूप चांगला आपल्याला वापर करता येतो. स्टोरी टाकली की इस्तांबूलला कोण येते का, नेक्स्ट कंट्री कोणती, इस्तांबूल होते, टर्की, मोठं शहर इस्तांबूल. मी स्टोरी टाकली, कोण येतंय का, बरेच रिप्लाय आले, कोण येणार आहे काय. काहींनी तर मला प्रश्न विचारला त्यावेळी की भावा काय म्हणजे तंबाखू संपले की काय, अशी काय अडचण आली की तुला इमर्जन्सी.
स्क्रीनशॉट ठेवायला पाहिजे त्या उत्तराचे. म्हणजे जवळचे मित्रच असे कमेंट करतात त्या अर्थात म्हणजे, आणि आपले माहिती आहेत तुला कसे आपले कसे आहेत. हा हे अशी टीजिंग वगैरे चालू आहे. मग म्हणजे माझे चोरी झालेले ह्या विषयात माझे मित्र पुण्यात बसून सुद्धा मला किती बूस्ट करत होते बघा. असे आठवणी तर राहिलेले रिप्लाय होते. ते म्हटलं टूलकिट आहे, महत्वाचं आहे, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या यार मित्रांनो, इथं परिस्थिती काय, मी परदेशात आहे. तर असे प्रकार घडले. इस्तांबूलमध्ये मला संतोषला फोन केला की असा एक व्यक्ती येतोय, त्याला लिस्ट पाठवली. त्याने रॉयल एनफिल्ड वर्क फ्रॉम होम करत असताना लॅपटॉप घेऊन तो जायचा, टूलकिट घेतलं, ते ह्याच्याकडे रोहितकडे दिले, रोहित पाटील. त्याने पुन्हा त्याच्या मुंबईच्या मित्राकडे पोच केलं, तिथून ते इस्तांबूलला आलं आणि माझ्यापर्यंत पोचलं. मला हवं ते सर्व साहित्य मिळालं, रिफिल केलं, निघालो. चोरीची घटना मोठी होती, पण ते आपण हँडल कशी करतो त्याच्यावरती पण चटणी गेली ना तुझी. चटणी गेल्याचं दुःख मला अजूनही आहे, कारण पुढचे बरेच दिवस मला ती कुठली काय आहे चटणी, कुठून आली होती चटणी म्हणजे. कारण ते मला माहिती आहे तुझं दुःख खूप मोठं होतं. हां हां, चटणीचं दुःख असं आहे की आपल्याला एका तिखट पदार्थाची आणि थोडी मसाल्याची सवय आहे महाराष्ट्रामध्ये, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चटणी बनवलेली असते घरामध्ये वर्षभरासाठी. त्यामध्ये सगळे मसाले टाकलेले असतात, तर ती थोडी टाकली की सगळा फ्लेवर येतो आणि मजा येते. या प्रवासामध्ये ते माझं फीचर होतं एक महत्त्वाचं, कारण काहीही मला भेटलं खाण्यासाठी असेल काय, तर त्याच्यामध्ये चव नसेल तर मी ती चटणी टाकत होतो. बरेच सँडविचमध्ये मी 2 लेअर टाकून काढून चटणी टाकून मी ती सँडविच माझ्या पद्धतीनं मॉडिफाय केले होते. तर ती चटणी हे स्पेअर पार्ट्स मिळू शकतात, चटणी नाही मिळणार. पण ती मिळाली नंतर, चटणी आली नाही याच्यामध्ये फ्लाईटमधून. सर्वांना म्हटलं चटणी पाठवा. संतोषच्या घरी मला एक चटणी आली. माझा एक मित्र होता, त्याला फोन केला, गावी आहेस का तो, तर तो सारखा विकेंडला येत असतो, अजित म्हणून मित्र आहे. तो बोला अरे पुण्यातच आहे, मी गावी आहे पण मी आता पुण्याला जाणार नाही लवकरात. मग त्याने त्याच्या बायकोने चटणीचं पाकिट बनवलं, ते संत्याकडे दिलं. मग संतोषने ते त्या सगळ्या टूलकिटमधून दिलं. तो नेणार म्हणतो अरे हा काय आयटम्स आहे, नार्कोटिक्समध्ये पकडला नाही जाणार. कारण खसखस जर असेल एखाद्या पदार्थामध्ये तर खसखस बऱ्याचशा मुस्लिम कंट्रीजमध्ये ड्रग म्हणून त्याला ते कन्सिडर केलं जातं. हां, मग खसखस असेल ना तर तो नार्कोटिक्समध्ये पकडला जातो. आपण खसखस सहज वापरतो, पण खसखसमध्ये अफू किंवा त्याच प्रकारामध्ये ती खसखस येते. तर त्याला त्याची भीती की याच्यासोबत जर काही दुसरं गेलं, मग तर म्हणलं नाही फक्त चटणी याचा मला इन्ग्रेडियंट लिहून देतो की. तर अशा प्रकारे चटणी मला मिळाली. माझा पुढचा प्रवास सुकर झाला. काही व्हिडिओज फोटोजमध्ये तुम्हाला बाजूला तो डबा दिसेलच, इंस्टाग्रामचा स्क्रोल केलं तर असा तो चटणीचा किस्सा आहे. आणि हे सगळं झालं. आता बंदुकीची गोळी जी तुझ्या फार अंगलट आली, तू करायला काहीतरी वेगळं गेलास आणि त्या बंदुकीच्या गोळीनी इतिहास रस्ता रस्ता ती राहिली. बरोबर आहे. ते काय इतकं काय खेळ केला होतास नक्की तू? कसं आहे, आपल्याला ती सवय असते, एखादी चांगला आयटम्स भेटला तर तो येईल कधीतरी कामाला, किंवा तो छान दिसतोय ना, तो आपल्यासोबत असला पाहिजे. म्हणून बंदुकीची गोळी. आता ती बंदुकीची गोळी इथं बसून ठरवतोय ना, तर मला वाटलं गंधची गोळी आहे पण एवढे कांड करेल माहित नाही. ती मला आवडली, स्टोरी टाकली, फोटो काढला त्याचा, स्टोरी टाकली मी आणि ती ठेवली माझ्या फ्रेम बॅगमध्ये, की जिथं सहसा मी हात लावत नाही, ते खूपच कधीतरी निघते. ती गोष्ट रोज दिसली असती ना तर माझं गांभीर्य लक्षात आलं असतं. मग ती मी अशा ठिकाणी ठेवली की ती मला टूलकिट कधीतरी काढावं लागतं त्या टूलकिटमध्ये. आणि नंतर तो एरिया जो ट्रॅव्हल केला तो अर्मेनिया आणि टर्कीचा बॉर्डर एरिया होता. तिथं सारखं युद्ध फायरिंग असं, किंवा तो रिमोट असल्यामुळे शिकारी लोक पण असतात तिथे, तर कदाचित त्यांची असेल. आणि ती मला वाटलं यूज झालेली आहे कॅप्सूल असेल ती, पण ती ॲक्च्युली ते जिवंत काढत होतं हे मला त्यांनी सांगितलं. तेव्हा कळालं 9mm बुलेट होती ती. ते बॉर्डर क्रॉस झाली, सगळं झालं, इमिग्रेशन वगैरे झालं, टर्की एक्झिट झाली, स्टॅम्प पण पडला. नंतर असतं की बाईक आणि मटेरियल सर्व स्कॅन करायचं आणि नंतर लास्टची क्लीन चिट घेतली की स्टॅम्प पडतो की एक्झिट म्हणून, फायनल प्रोसेस डन. तर तिथे एक्सरेचा बोर्ड दिसल्यानंतर लक्षात आलं की आपल्याकडे बंदुकीची गोळी आहे. तेव्हा तोपर्यंत माझ्या लक्षात नव्हतं की आहे आणि असा प्रकार होऊ शकतो. म्हटलं हे मॅटर होऊ शकतो. आता मला जर कळालं की असं होणार आहे, पण तिथे पुढं आपल्याला दिसलं पाहिजे प्रकरण कुठे जाणार आहे काय, किंवा आपण जे काय डिसिजन घेणार आहोत त्याचे परिणाम काय होणार आहेत, तर हे दिसले पाहिजे. तर आपण तो डिसिजन आपण बेस्ट घेऊ शकतो. तर मी डिसिजन घेतला की जाऊ देणे, स्कॅन होऊ देणे, पकडले जाणे, सगळं जे काय होईल ते होऊ देणे, ते हँडल करणं इझी आहे. मी चेस खेळतो, मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये चेस प्लेअर होतो, बरेच साऊथ झोनमध्ये बऱ्याच ह्याच्यामध्ये चेस खेळलो मी. फिडेच्या नामांकनामध्ये पण होतं, आता ते चेसपासून लांब पडलो. तर त्यामध्ये मला शिकायला भेटलेली गोष्ट म्हणजे एखाद्या परिस्थितीची एकाच्या चाली म्हणजे आपले ॲक्शन आहे त्याच्या पुढच्या 4 रिॲक्शन दिसणे. करेक्ट. हे चेसमधलं सर्वात मोठं देणगी म्हणू शकतो मला मिळालं, किंवा त्यातून शिकायला मिळतं. तर मला दिसलं की जर मी ही बंदुकीची गोळी इथून आत्ता काढून जर कचऱ्यात टाकली तर ते येणारे प्रकरण हँडल होण्याच्या पलीकडचं आहे. पण जर फ्लोमध्ये गेली, स्कॅन झाली आणि त्यांनी मला काढून दाखवली तू काय घेऊन चाललायस, तर ते हँडल होणं इझी आहे. आणि तसंच झालं. गेली, सायरन वाजला, बॉर्डर स्टक झाली पूर्ण, आणि
मला कळलं की मी तर 6 सेकंदाचा एक व्हिडिओ पण केला होता, पोस्ट केला, म्हणजे त्या पोस्टमध्ये आहे, एक इंस्टाग्राम व्हिडिओ बनवला होता, तर त्यात तो टाकला होता 6 सेकंदाचा. तर तो सायरन मस्त वाजला. म्हटलं झाली आपली गोळी पकडली गेलेली आहे. पोलीस आले, पकडून नेलं. खूप मोठा सीन आहे तो, पुस्तकामध्ये इन डिटेल येईलच, आपण इथं शॉर्टकट करू. तर एका टेबलावर बसवलं, इंट्रोगेशन झालं, प्रॉपर इंट्रोगेशन झालं. 40 मिनिटाची आमची ही चकमक सुरू होती. बऱ्याच पद्धतीनं काढून घेण्याचा प्रयत्न आला, त्यातून आउटपुट काही नव्हतं. माझं एकच उत्तर होतं की असाच एक सोवेनर आयटम सापडला, तो घेऊन चाललो आहे. तर फायनली त्यांनी ॲग्री केलं, मला सोडलं, तिथून जाऊ दिलं, कारणं सांगितली काय, मी का ट्रॅव्हल करतोय, काय, हे सर्व झालं. त्यामध्ये मला योगेश नाव असल्याचा एक फायदा झाला. योगा आणि ते ऑफिसरच्या बायकोला योगाच नाद लागलेला, त्यात माझं नाव योगेश, मी इंडियातून आलो आहे. मग पुढे आमची डिस्कशन त्याच्यावरती झाली, तर ती मला सोडण्यात आलं नंतर. तर असा हा तो गोळीचा सीन होता. आता तू हा सगळा तुझा प्रवास चालू झाला आणि साधारणपणे मला वाटतं एक भरपूर काही महिनेच आपण म्हणू हे उलटून गेले होते. हां, एक भावनिक करणारा प्रसंग तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये आला. तो मला वाटतं अटलांटिक महासागरला कदाचित आला असावा. का भावनिक झालास तिथे जाऊन? अटलांटिक महासागरावरती मी गेलो, लंडनमध्ये प्रवेश केला, ब्रायटनला गेलो, त्यानंतर कार्डिफला गेलो. कार्डिफच्या पुढे कार्डिफ आहे तो, म्हणजे त्याचा पार्ट अटलांटिक ओशनचा पार्ट आहे कार्डिफ सी. पण माझ्यासाठी तो अटलांटिक ओशन होता. त्या किनाऱ्यावरती बाईक पार्क करून मी गेलो होतो समुद्राकडे. तर तिथं मी ॲक्च्युली खरा भावनिक झालो होतो, कारण तो क्षण होता असा की मी आता थांबलो. काही वर्षापूर्वी एका बॉर्डरवरती मला अडवलं गेलं होतं, तिथून एक ठिणगी पेटली होती की टशन दिली होती की नाही जाता येत, माझ्या देशाची बॉर्डर मला बघता येत नाही आहे. ही गोष्ट मला जिथं खटकलेली, तेव्हा ठरवलेलं की बॉर्डर पार करून जायचं. आज मी अशा ठिकाणी आहे की मी इथं का थांबलो, मला कोणी अडवलं म्हणून नाही आहे किंवा विजा संपला म्हणून नाही आहे, पुढच्या कंट्रीनं विजा दिला असंही नाही. पृथ्वीच्या पलीकडचा भाग सुरू झाला आहे आता. एक मोठं अटलांटिक ओशन आहे, त्याच्या पलीकडे 2 कॉन्टिनेंट आहेत आणि मी अर्धा पृथ्वीचा भागावरती प्रवास केलेला आहे. मी थांबलो आहे निसर्गाच्या कारणामुळे, मला कोणीतरी थांबवलं असं नाही. जो प्रवास मी मुंबईमधून केलेला पार, त्यामध्ये कस्टम असेल, इराणसारखे देश असतील, बॉर्डर्स असतील, काही ठिकाणी माझं वॉलेट हरवलं त्याच्यामुळे आलेले घोळा असतील, काही ठिकाणी ब्रेकडाऊन झाली बाईक, ते सगळे घोळा असतील, काही ठिकाणी मला इन्शुरन्स मिळाला नाही, तिथे 6-7 तासासाठी मी थांबलो. ह्या सगळ्या अडचणी पार केल्या, मला कोणी थांबवू शकलं नाही. आता मला थांबवू काय शकलं तरी समुद्र आहे, खूप मोठा पार्ट आहे. तर मी मागच्या काही वर्षापासून केलेलं कष्ट असेल, 8 महिने डॉक्युमेंटसाठी धावपळ असेल, गेले 2-2.5 महिने मी बाईकवरून जो काही प्रवास करतो ते असेल, तर त्या सगळ्या प्रवासात तिथं शांती होती. मी आता थांबलोय, आता मी घराकडे जाणार आहे, आता मी परतीचा प्रवास आहे, आता मी मायभूमीचे वेध लागलेले आहेत मला. असे बरेच विचार माझ्या डोक्यात होते तिथे आणि मी डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे असं एकदम शांत झालं होतं की मी का थांबलो. एक स्वप्न पाहिलं, एक स्वप्नपूर्ती असते, एखादा क्षण असतो, ती गोष्ट माझ्या आयुष्यातली होती तिथली. की मी कधीतरी ठरवलं, टशन दिलेली, कसं असतं एक टशन दिली आणि ते आपण सक्सेस नाही झालो तर ते रिग्रेट राहतं किंवा एक सल राहते मनात, ती राहिली नाही. आता की मी ठरवलं, स्वतःला एक कमिटमेंट केली, ती पूर्ण केली. स्वतःचा कॉन्फिडन्स असेल, विश्वास आहे, स्वतःबद्दल खुश होणे किंवा मी काहीतरी ठरवलं मी करू शकलो. आणि माझ्यासाठी अशक्य गोष्ट होती. करंडेवाडीसारख्या आमच्या गावात अजूनही 2 वेळा बस येते, ती दुसऱ्या तालुक्यातली. सांगली जिल्ह्याची बस आमच्या गावात अजून गेलेली नाही, इतकं दुर्गम भाग आहे. मला 5वी पासूनच सायकलवरून 3 किलोमीटर हायस्कूलला जावं लागायचं. 9वीत असताना पुण्यात आमची सहल आली होती एरोनॉटिकल इंजिनिअरिंग कॉलेजला, आणि तिथं आम्हाला सांगितलं होतं की स्नॅक्स देणार आहेत. तर एका खाकी कलरच्या पुड्यातून समोसे आले, तर पुढच्या वर्षभर मला समोशाला इंग्लिशमध्ये स्नॅक्स म्हणतात. म्हणजे इतकं नॉलेज होतं आमचं कमी की समोशाला इंग्लिशमध्ये समोसा म्हणतात माहीत नाही, स्नॅक्स नावाने जे काय पदार्थ आला तो समोसा आहे, याचा अर्थ समोशाला इंग्लिशमध्ये स्नॅक्स म्हणतात, असा गैरसमज. आणि तो खोडायला सुद्धा आमच्याकडे कोणी शिक्षक नव्हते. तर अशा ग्रामीण भागातून आल्यानंतर इतक्या लांबपर्यंत जाणे, बॅकग्राऊंड आपली असेल तर माझ्या प्रवासामध्ये कोणी बाईक रायडर नाही आमच्या फॅमिलीमध्ये. म्हणजे काका शिकलो, मामाचं शिकलो बघून, यांनी असे कोणती बॅकग्राऊंड नसताना मी आपली बाईक घेऊन या प्रकारात येतोय, तेव्हा त्याची व्हॅल्यू खूप वाढते. ह्या सगळ्या गोष्टी त्या 2 तासाच्या किनाऱ्यावरती बसून मी अनुभवल्या. तो भावनिक क्षण होता, स्वप्नपूर्ती होती माझी. आणि जी कुठून निघालोय मी, माझं मूळ काय आहे आणि मी आलोय कुठे आणि मला पुन्हा तिकडे जायचं आहे, ते सोडलेलं नाही आहे मी. असा बराच मोठा कॅनव्हास माझ्या पुढे उभा होता. तो खूप भावनिक क्षण होता माझ्या आयुष्यातला. मला वाटतं योगेश, आपण याच नोटवर एक मी शेवटचा प्रश्न घेतो की आता मुंबई लंडन मुंबई झालं, आता एक एक्सपिडिशन खूप मोठी, कदाचित मुंबई लंडन मुंबईपेक्षाही मोठी, जी तू आता त्या प्रवासाला निघतोयस, त्याबद्दल तू काय सांगशील आणि एक अपील जर तुला काही करायचं असेल तर? आता एक्सपिडिशन माझं आफ्रिकन कॉन्टिनेंट आहे, ते नक्कीच मुंबई लंडन मुंबई या प्रकारापेक्षा जरा जास्तच ॲडव्हेंचरस आहे, खर्चिक आहे, कारण आफ्रिकन कॉन्टिनेंट खूप मोठं कॉन्टिनेंट आहे. तर आता मी तिकडे चाललो आहे आफ्रिकन. आणि त्याच्या आधी आपलं पुस्तक येईल, तर सर्वांनी पुस्तक घ्या, वाचा, डिटेलमध्ये काय झालं, त्यावेळची माझी मनस्थिती काय होती, तर हे सगळं आपल्याला त्या पुस्तकात वाचायला मिळेल. ते लवकरच आपल्या भेटीला पुस्तक येते, काम सुरू आहे त्याच्याबद्दल. ओंकार ओग, देवा घाणेकर अशा सर्वांचे त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन्स आहेत. तर हे सर्व एक आपल्या संघात्मक दृष्टीने एक पुस्तक येते, तर ते नक्की सर्वांनी वाचा.
आणि फॉलो करा आपल्याला यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती. आपली ही नवीन नवीन जर्नी आहे ते लाईव्ह बघण्यासाठी तिथे आपल्याला मजा येईलच इंस्टाग्रामवरती. तर आणि योगेश, थँक्यू सो मच आज तू इथे सहभागी झालास आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही सगळेजण हे जे तुझं पुस्तक आहे ते वाचण्यासाठी खूप आम्ही इगर आहोत, खूप आम्ही उत्सुक आहोत. तर ते लवकरात लवकर येऊ दे आणि तुझी आफ्रिकेची जी एक्सपिडिशन आहे ती लंडनपेक्षा जास्त सक्सेसफुल होऊ दे. तिथे तुला कुठेही पोलिसांनी पकडू नये, कुठेही तुझी चटणी हरवू नये, अशा शुभेच्छा आम्ही तुला देतो. बरं योगेश, आज तू आलास, खूप तुझे सुंदर अनुभव शेअर केलेस, त्याच्याबद्दल उन्हाळ भटकंतीतर्फे आम्ही छोटंसं गिफ्ट तुला आमची इच्छा नसतानाही देतोय. कारण तू खूप जवळचा मित्र आहेस आमचा. कशाला पण नको, मग नको दे इकडं. कशाला दे की मग. कशाला ठीक आहे, ठेव ठीक आहे. तर तुम्ही दिले तर ठेव राहू दे. लक्ष्मीला तेवढं आमचं ब्रँडिंग होईल. तर तुझे परत एकदा धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी तुला अनेक शुभेच्छा. ठीक आहे. ओके, थँक्यू.